नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, तुम्ही पाहिलं की मी इथे घेतलेले आहेत टोमॅटो. हे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. एक 10 ते 11 टोमॅटो आपण घेतलेले आहेत मीडियम साईजचे. तर आज आपण करणार आहोत टोमॅटोची चटणी. तर आपण टोमॅटोची चटणीची तयारी करून घेऊया. अगोदर 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आपण, ते छान बारीक चॉप करून घेऊया. त्याचबरोबर आपण टोमॅटोसुद्धा चॉप करून घेऊया अगोदर. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे ही. ऐन वेळेला जर आपल्याला घरामध्ये भाजीला काही नसेल तर आपल्याकडे टोमॅटो तर शिल्लक असतातच. तर त्यावेळेस आपण अचानक कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला भाजीला काही नसेल तर पटकन आपण ही टोमॅटोची चटणी अगदी 10 मिनटातच रेडी करू शकतो. तर आता आपला कांदा छान चिरून झालेला आहे. आता आपण सगळे टोमॅटो अगोदर व्यवस्थित असे बारीक चॉप करून घेऊया. तर आता आपले टोमॅटो चिरून झालेत पूर्ण आणि कांदासुद्धा आपला चिरून झालेला आहे. तर आता आपण यासाठी लागणारा ठेचा तयार करून घेऊया. तर इथे मी एक 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आता आपण हे लसूणच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात घालूया. त्याचबरोबर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या अजिबात तिखट मिरची नाही आहे, ही अगदी कमी तिखट मिरची आहे ही. तर त्यासाठी मी इथे जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तुमची जर मिरची तिखट असेल तर तुम्ही अगदी 4 ते 5च वापरल्या तरीसुद्धा चालतील, किंवा तुम्हाला जर तिखट चालत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही इथे मिरचीचा वापर चिरून केला तरीसुद्धा चालेल. लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि मिरची चिरून घालून घ्यायची आहे, म्हणजे आपली जी चटणी आहे ती जास्त तिखट होणार नाही. तर ही मिरची अजिबातच तिखट नसल्यामुळे मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता आपण हे मिरची आणि लसूण वाटून घेऊया. तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. तर इथे 3 टेबलस्पून तेल मी घालून घेतलेलं आहे कढईमध्ये. तेल आपलं गरम होतं आहे तोपर्यंत इथे आपण हे हिरवी मिरचीचा ठेचा आपण तयार करून घेतला आहे. फक्त मिरची आणि लसूण एवढंच वाटून घेतलेलं आहे, बाकी काहीही याच्यामध्ये आपण घातलेलं नाही. तर आता त्याचबरोबर आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट करून घेऊया. ते अगोदरच करायला हवं होतं पण मी विसरले, अगोदर मिरची वाटून घेतली. तर आता आपण या मिरचीच्या भांड्यातच थोडेसे 1 मूठभर शेंगदाणे घालून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे इथे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तर वापरलं तरी चालेल आणि नसेल आवडत तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तर असं आपण हे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर आपण आता चटणीला फोडणी घालतो आहे. मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी घालूया आपण. तर फोडणी आपली एवढी कडक झाली आहे की कढीपत्ता फोडणीला घातलेला आपला ओढलेला आहे आणि साईडला इथं ओट्याला माझ्या चिकटला आहे. तर तो आता मी काढून घेते. ते इथे कांदा घालून घेतलेला आहे. तर हा कढीपत्ता मी काढून घेतला आहे. तर जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा आपण एवढंच घातलेलं आहे. तर कांदा आपण छान भाजून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपला कांदा भाजत येईल असं थोडासा लालसर वगैरे झाला की मग आपण यामध्ये मिरचीचा जो ठेचा करून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनटं आपण हे मिरची आणि लसूण छान परतवून घ्यायची आहे. जर तुम्ही मिरची वाटून घेणार नसेल तर अगोदर लसूण घातलात फोडणीला तरीसुद्धा चालेल. जिरं, मोहरी आणि लसूण असं ठेचून घातलात तरीसुद्धा चालेल आणि मिरची नंतर कांद्याबरोबर तुम्ही चिरून भाजून घेऊ शकता. तर इथे आपण 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे. एक चमचा म्हणजे अगदी ½ टीस्पून आपण हळद घालून घेतलेली आहे. तर इथे आपला मसाला छान भाजलेला आहे कढईमध्ये. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, अगदी झटकन पटकन होणारी आहे आणि चवीला तर इतकी छान लागते की तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने नक्की चटणी करून खाल. तर आपण लाल टोमॅटोचीच चटणी आज करत आहोत. तर हिरव्या म्हणजेच कच्च्या टोमॅटोची सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चटणी करून घेऊ शकता. तर इथे आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर मिठाचा अंदाज हा अगदी
म्हणजे व्यवस्थित वापरा, कारण टोमॅटो आपले शिजल्यानंतर बारीक होतात. तर मीठ थोडंसं कमी घालायचं, कारण टोमॅटो आपलं बारीक शिजल्यानंतर बारीक होतात. मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला भाजी खारट लागू शकते, त्यामुळे थोडंसं मीठ कमी घालायचं. ज्या भाज्या आपल्या शिजल्यानंतर बारीक होतात तर त्यांचं जे मीठ आहे ते व्यवस्थित थोडंसं कमी घालून घ्यायचं, म्हणजे मग आपली भाजी खारट होत नाही. तर मीठ घातल्यानंतर आपल्या टोमॅटोला छान असं पाणी सुटतं. तर असं आपण ओपनच ठेवून शिजवायचं आहे, याला अजिबात कवर नाही करायचं. कवर केलं तर मग अजून जास्तीचं पाणी सुटेल आणि आपल्या चटणीला तयार व्हायला वेळ लागेल. तर अजिबात झाकण न ठेवता तुम्ही असं ओपनच शिजवून घ्या. तर इथे आपल्या टोमॅटोच्या चटणीला आपण अगदी कंटिन्युअसली 1-5 मिनटं झालं की हलवत राहायचं आहे, म्हणजे जोपर्यंत आपलं चटणीतलं पाणी सुकत नाही तोपर्यंत आपण म्हणजे सतत असं मधून हलवत राहावी लागते. आणि जेव्हा आपलं टोमॅटोची चटणीचं पूर्ण पाणी सुकतं त्यावेळेस आपण इथे शेवटीला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. तर इथे आपली ही टोमॅटोची चटणी मस्त अशी रेडी झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अगदी एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम छान लागते. लसूण आणि मिरचीच्या ठेच्यामुळे या भाजीला काही वेगळीच मज्जा येते. ते इथे सर्वात शेवटी आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे गरम गरम सर्व करू शकतो. तर मंडळी, तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने एकदा चटणी टोमॅटोची करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल